मित्रांनो, घरकुलाच्या प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव आलंय आणि तुम्हाला जर घरकुल हवं असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे. तुम्हाला महत्वाचं असं काम करावं लागणार आहे. याचबरोबर अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये नाव आले तर घरकुल मिळणार का? एकापेक्षा जास्त व्यक्तीचे नाव आले तर प्रत्येकाला घरकुल मिळणार का? पूर्वी आपल्या घरामध्ये घरकुल मंजूर झालेले आणि परत एकदा आपल्या घरातील व्यक्तीचं नाव या घरकुलाच्या यादीमध्ये आलेले, आपल्यालाही घरकुल मिळणार का? अशा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट 2026 रोजी या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपली स्वयं सर्वेक्षण करण्यात आलेली होती, अशा जवळजवळ 17,29,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांची अंतिम प्रतीक्षा यादी फायनल करण्यात आलेली आहे. त्याचा मसुदा वाचन केलेला आहे. त्या मसुदा यादीमध्ये नावं आलेली आहेत आणि आता या यादीचं प्रियोरिटी लिस्टमध्ये रूपांतरण करण्यासाठी पुढच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. तर ज्या व्यक्तींची, ज्या नागरिकांची, ज्या लाभार्थ्यांची नावं या यादीमध्ये आलेली आहेत त्या लाभार्थ्यांना आता आपलं नाव प्राधान्य यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक स्वतःचं हमीपत्र दाखल करायचंय. हमीपत्राचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला या संदर्भातील सविस्तर अशी माहिती द्यायची आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस 2024 प्रति सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, आपल्या गावाचं नाव, जिल्हा. याच्यामध्ये विषय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी म्हणून कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी प्रियोरिटी वेट लिस्ट मध्ये माझं नाव कायम ठेवण्याबाबत. आता याच्यामध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव, बेनिफिशरी आयडी, हा तुमची जी काही यादी आलेली असेल त्या यादीमध्ये, मसुदा यादीमध्ये जो काही नंबर आलेला असेल तो नंबर. महोदय, वरील विषयी मी हमीपत्र देतो की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मी लाभार्थी म्हणून दिलेली वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, आर्थिक आणि मालमत्तेविषयी माहिती ही पूर्णतः खरी आणि सत्य आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पात्रतेच्या खालील सर्व अपात्रतेच्या निकषाची तपासणी केलेली आहे. माझे कुटुंब खालीलपैकी कोणत्याही निकषात बसत नाही, म्हणजे माझे कुटुंब सदरील घरकुल योजनेसाठी पात्र आहे. आता निकष काय काय आहेत खाली? माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नावे भारतात कुठेही घर नाही, पक्के घर नाही. आता याच्यामध्ये पक्के घर जर आढळून आलं तर तो लाभार्थी अपात्र केला जातो, कारण पक्के घर असणाऱ्या लाभार्थ्याला घरकुल मिळत नाही. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे 3 अथवा 4 चाकी वाहन, कार, ट्रॅक्टर, हार्वेस्टर इत्यादी नाही, 4 चाकी वाहन असणारे लाभार्थी सुद्धा अपात्र असतात. आणि जर एखाद्याने अशा प्रकारे लाभ घेतला तर पुढे त्याच्याकडून दंडाची रक्कम म्हणून घरकुलाची ती रक्कम वसूल केली जाते. माझ्या कुटुंबाकडे ₹50,000 किंवा त्यापेक्षा अधिक मर्यादेचे क्रेडिट कार्ड नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये नाही, म्हणजे कुणी आपल्या इथं सरकारी नोकरीमध्ये नाही. बरेच जण म्हणतात की सरकारी नोकरीमध्ये असलेले लोक सुद्धा याचा लाभ घेतात. जर अशा प्रकारे हमीपत्र दिलं आणि जर पुढे सापडलं तर त्या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते आणि एक घरकुलही अपात्र केलं जाऊ शकतं. याच्यानंतर माझ्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न ₹15,000पेक्षा जास्त नाही, म्हणजे ₹15,000पेक्षा आपलं कौटुंबिक मासिक उत्पन्न नाही, अशा प्रकारची देखील एक हमी याच्यामध्ये दिलेली आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणतीही व्यक्ती आयकर किंवा व्यवसाय कर, इन्कम टॅक्स किंवा प्रोफेशनल टॅक्स भरत नाही. माझ्याकडे जिरायती 5 एकर पेक्षा जास्त किंवा बागायती 2.5 एकर पेक्षा जास्त जमीन नाही. बरेच जण म्हणतात त्याच्याकडे किती मोठी जमीन आहे तरी सुद्धा पात्र केलेले आहे. अशा प्रकारे जमिनीचा निकष सुद्धा आहे आणि या बेसवरती लाभार्थी अपात्र केला जाऊ शकतो. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नाही. बरेच जण म्हणतात ना की माझ्या वडिलाच्या नावावरती आलेले, माझ्या आईच्या नावावरती आलेले, पत्नीच्या नावावरती आलेले वगैरे वगैरे, आता मला नवीन मिळणार का? तर ही हमी सुद्धा, कन्सल्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. आणि अशी कन्सल्ट दिल्यानंतर जर समजा लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्या दोन्ही घरकुलावरती या ठिकाणी पुन्हा अपात्रतेची नोटीस बजावली जाते. वरील सर्व दिलेली माहिती सत्य असून यामध्ये काही लपवून ठेवलेले नाही. भविष्यात कोणत्याही टप्प्यावर सर्वेक्षणातील माहिती चुकीची, असत्य किंवा बनावट आढळल्यास माझ्या घरकुलाची मंजुरी त्वरित रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे. शासनाकडून मला घरकुलाची अनुदानाची रक्कम व्याजासह परत करण्यासाठी मी बांधील राहील. शासन नियमानुसार कोणत्याही कायदेशीर फौजदारी शिक्षेसाठी मी जबाबदार राहील, असे हमीपत्र मी लिहून देत आहे. सोबत आधार कार्डची झेरॉक्स, पासपोर्ट, बँक पासबुकची झेरॉक्स आणि रेशन कार्ड. रेशन कार्ड हे याच्यामध्ये कंपल्सरी आहे आणि लाभार्थ्याची सही अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे. आता रेशन कार्ड याच्यासाठी की कुटुंबातील व्यक्तीची माहिती घेण्यासाठी बऱ्याच जणांनी ग्रामसभेमध्ये विषय उपस्थित केले होते की रेशन कार्ड हे कंपल्सरी का, रेशन कार्ड हे रेशन कार्ड हे लाभार्थ्याची ओळख पटवण्यासाठी मागितलं जातं. जर लाभार्थ्याकडे रेशन कार्ड नसेल तर इतर काही त्या अनुषंगाने कागदपत्र ही गावातील त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या वगैरे माध्यमातून द्यावी लागतात. तर अशा प्रकारचे हमीपत्र तुम्हाला घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कंपल्सरी द्यावं लागणार.
त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त नावं आली तरी सुद्धा याच्यामध्ये बाद होणार आहे. यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतला असला तरी याच्यामधून बाद होणार आहे. आणि तुम्ही जर नवीनच घरकुलाचा लाभ घेत असाल तरी हमीपत्र देऊन तुम्हाला घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. आता प्रिऑरिटी लिस्टमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना हे हमीपत्र भरून द्यावं लागणार आहे. हमीपत्र दिल्यानंतरच पुढे त्या लाभार्थ्याला प्रायोरिटी लिस्टमध्ये समाविष्ट केलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.